सर्व घरामध्ये ऐकायला लागले तिचे वडील, तिच्या वडिलाचं नाव आहे शामराव. मग शामरावचा प्रवेश होतो. काय काय म्हणते तुझी आई म्हणजे कर पाणी लोक बाईचा जन्म चूल व मूल यासाठी झालेला असतो. आवडला लवकर आई वडील निघून जातात. ती मुलगी रडत बसते आणि ती काय म्हणते, काय कसं झाले माझे लग्न ठरले. थांबा आता मॅडमला पण जाऊ. हॅलो हॅलो बोलत आहे ना, काय झालं कारण काय तू माझे लग्न ठरले. अगं तू गेलो खाली खूप लहान आहे, 14 वर्षाची आहे. आपण काय होणार नाही. तू घेऊ नको आणि रडू पण नकोस. मॅडम मला खूप भीती वाटत आहे. तू घ्यायला गेलो पण घेऊ नको. आहे तुझ्यासोबत मी माझ्या ओळखीचे बालिका अधिकारी आहेत. तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट लागेल. नंतर मग काय होतं, तिची जी आई आहे लक्ष्मीबाई, ती कविताला तयार करायला लागते. त्याचं कारण असं आहे की तिला जो ठेपा आलेला होता, तिला बघायला एक मुलगा येतो. त्याच्यासोबत त्या मुलाच्या सोबत त्याचे वडील येतात. एवढंच नाही, त्याच्यासोबत ते वडील तयारी करूनच येतात की बाबा जायचं तर पोरीला घेऊन जायचं, नवरीला घेऊन जायचं. सोबत भटजीला पण घेऊन येतात, देवबापाला पण घेऊन येतात आणि मग त्यांचा प्रवेश होतो. राम 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 राम. सरकार मुलीला काय घेऊन पाठवा. भावना ते सगळं राहू द्या. भावना आमची सर्व तयार झाली आहे. नवऱ्या मुलाला सोबत घेऊन आले आहे. माझ्या मुलाला तुमची मुलगी पसंत आहे. बापाला पण सोबत घेऊन आलोय. घेतल्या लग्न वाजून देऊ. सरकार मुलीला घेऊन या. मुलगी मनात विचार करायला येईल की बाबा हे सुरू झालं. मोठी विचार करायला लागते की बाबा मी सर्व मॅडमला सांगितलंय. आणि मग काय करतं, ही शिकायला ही कविता ही 8वीला आहे. आणि हिनं काय केलं होतं, हिच्या मॅडमला हिच्या शिक्षिकेला फोन केला होता. तिच्या मॅडमच्या शिक्षिकेचं नाव आहे रेखाताई. आणि रेखाताईला सांगितली ही सर्व घटना. मग रेखाताई तिला मदत करायला येते. तिची शिक्षिका तिची मॅडम तिला मदत करण्यासाठी येते. तिचा प्रवेश होतो. तुम्ही कविता कसं लग्न करू शकत नाही. अजून खूप लहान आहे. अहो अजून खूप लहान आहे. तुम्ही लग्न करू शकत नाही. 14 वर्षाची आहे. अहो आपल्या परभणी जिल्ह्याचा नंबर आपल्या बालिका एक नंबर आहे. जेव्हा खायला हे आमचं दूरपिंपरी गाव आहे. तिथं आमचा कायदा चालतो. तुम्हाला काय घेते नाही आमच्या घरात निघायचं. हो असं करू नका तुम्ही. बालिका कॉल करावं लागेल. हे आमच्या घराचा मामला आहे. तुम्हाला काय करायचं लागेल का. आपण कॉल करते. करा तुम्ही एका बाजूला काय लग्नाची सुरुवात राहिली देवबापाकडून आणि एका बाजूला लग्नाची सुरुवात राहिली. दुसऱ्या बाजूला तिची मॅडम आहे ती 1098-1098 हा नंबर डायल करते. आणि जे महिला बालविकास अधिकारी आहेत त्या बालविकास अधिकाऱ्याला ती फोन करते. बालविकास अधिकारी, हॅलो मी महिला बालविकास कार्यालय बरोबर बोलत आहे. बोला. मी सुट्टी गाड्यातून बोलत आहे. हनुमान मंदिरावर पाणी होत्या. तुम्ही आमच्या मंदिरात लवकर या. मॅडम तुम्ही काही काळजी करू नका. मी माझ्या पोलीस पथकासोबत ताबडतोब येत आहे. आता इकडे लग्नाची सुरुवात झाली. तिकडे शिक्षिकेला आता शेवटची सीन आहे, शेवटची ऍक्शन आहे. इकडे मॅडमनं शिक्षिकेला रेखाताईनं फोन केला. आमच्या महिला बालविकास अधिकारी आहेत राठोड साहेब त्यांचं नाव आहे. त्यांना फोन केला आणि मग आमचे राठोड साहेब त्यांच्यासोबत पोलीस कॉन्स्टेबल पोलिसांना ते घेऊन येतात आणि त्यांचा प्रवेश होतो. थांबा थांबा काय करताय तुम्ही. बालविवाह करणे हा गुन्हा आहे. उचला यांना. साहेब मी जेव्हा जाणतो साहेब जेव्हा तुम्ही ते बालविवाह करणे हा गुन्हा आहे.
बालविवाहाला उपस्थित आहे ते सुद्धा गुन्हेगार आहेत. या गावात जे कोणी ग्रामसेवक व सरपंच आहे यांना सुद्धा आपल्या चौकशीसाठी पोलीस स्टेशनला घेऊन या.